तर सर आणि मी गेलो होतो बँकेमध्ये. नमोबुद्ध आहे जय भीम. तर सगळे जिम मधून सुरुवात केली होती. मी लय दिवस जिम मध्ये गेलो नव्हतो, म्हटलं चला म्हटलं जिम मध्ये जाऊ. पण जिम मध्ये गेल्यावर मी निघालो घरी. मग घरी पोहोचून केली तयारी. मी निघालो खामगावला जायला. तुम्हाला माहिती आहे आपलं खामगावला जायचं ऑफिस म्हणलं. ऑफिसच्या कामानिमित्त मला जायचं लागतं म्हटलं खामगावला. मग कसंही करून बसमध्ये बसून मग सीट घेऊन मग बसलो सीटवर. तर मी निघालो मग शेगावला जायसाठी. मला शेगावला निघायला लागते तर तेवढं बस प्रॉपर पहिलं दोन गर्दी म्हटलं. आता कसं जायचं म्हणलं, निघालो मग पैदल खामगावला जायला. मग खामगावला मग पोहोचलो. तर ऑफिस मध्ये येऊन पाहिलं तर कोणीच नव्हतं. मग मी माझं काम चालू केलं. मग सर म्हणून की आपल्याला बँकेत जायला लागते. तर मग सर सोबत बँकेत आलो. बँकेतून मग इकडे मी हेबाला करत बसलो. एक काम एड चालले करत मग सरचं सर काम करत बसू राहिले. तर म्हटलं आपण काम एड चालले करत बसलो. म्हणलं इकडे तिकडे पोरवलं कोणीच नाही, असंच वाटते भयानक. मग ते ऑफिस मध्ये येऊन पाहिलं तर मग काम बाकी होतं, काम घेऊन केलं आणि थोडं मी सेट डाऊन करून मी निघालो घरी. तर जरा उशीर झाला होता. म्हणलं 5 वाजले आपलं सुट्टी व्हायची घ्या टाईम झालाच होता. मग अंदर रात झाली म्हणलं घरी जायला. मग रात पाशी मग घरी बसलो. घरी पोहोचून मग मी केली तयारी. म्हणलं आपल्याला कटिंग दुकानात जायला लागतं, म्हणलं कटिंग गिटिंग करायला. तर मग मी निघालो कटिंग दुकानात. कटिंग दुकानात पोहोचून पहिला दोन गरजेत म्हणलं आपला नंबर लागायला टाइम लागतो. मग आता आपला नंबर लागला आणि सांगोला कटिंग कशी करायला लागते. तर मग कटिंग गिटिंग चालू केली मग आपलं आपण आणि खतम बी झाली. खतम घेतो म्हणून मी निघालो घरी. तेवढ्यात मग लवकर तुम्ही फॉलो करून घ्या. चला मग भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.